हॅलो, नमस्ते सर्वांना. तर कसे आहेत तुम्ही? तर मी केली होती पापलेट फ्राय केलेलं. मस्त एकदम कुरकुरीत झालं होतं वरून असं. हे बघा. तर कशी केली ती तुम्हाला दाखवते. तर त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. हे बघा मस्त अशी कुरकुरीत पापलेट झालेली. वरून बघा एकदम कुरकुरीत झाली आहेत. तर कशी बनवली ती तुम्हाला दाखवते. तर आता मग सुरुवात करूया. तर त्यासाठी मी ना 3 पापलेटं आणलेली. हे बघा ताजी मार्केटमधून पापलेटं 3 आणलेली आणि एक असं कापून आणलं आहे ते आणि 2 अशी चिऱ्या पाडून आणल्या आहे बघा. तर एकाची मी कढी बनवणार म्हणून त्याची कापून आणलेली आणि हे 2 मी फ्राय करणार. तर मी आता कढी करणार ते नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला पाठवते. आता हा फ्राय करते ना तोच दाखवते तुम्हाला. तर बघा 2 पापलेटला मी अशा चिऱ्या पण पाडून आणल्या, मध्ये मध्ये चिऱ्या पाडून घ्यायच्या अशा. मग कसं त्याला व्यवस्थित असं मसाला बिसाला लागला तो. तर मी स्वच्छ धुतलेले आणि त्यांना असं मीठ लावून ठेवते. असं 10 मिनटांना मीठ लावून ठेवायचं आणि नंतर आपण करायला घ्यायची. हे बघा 10 मिनटं झाली आहेत तर त्याला मीठ लावलेलं ते मी. तर ते आता मीठ लावलं ना ते पुन्हा एकदा धुवून घेतलं मी आणि त्यांना आता मसाला लावूया. तर मी हा हिरवा मसाला, त्याला लाल तिखट पण बोलतात, आमचा गावचाच मसाला आहे म्हणून आम्ही हिरवा मसाला बोलतो यांना. तर आणि 4-5 चम्मच, मी छोटे चम्मच आहे ना म्हणून 4-5 चम्मच टाकले आणि थोडीशी हळद घातली आणि 1.5 चम्मच मी आलं लसूणची पेस्ट घेतली. थोडीशी कोथिंबीर घालते आणि 2 चम्मच ना कोकम रस घालते. तुम्ही ना इथे लिंबू पण घालू शकता, अर्ध लिंबू घालायचं. मी नाही घातलं आहे. आणि चवीप्रमाणे मीठ घालूया आणि त्यांना ना व्यवस्थित असा दोन्ही साईडने लावून घ्यायचा. आतमध्ये कसं चिऱ्या पडल्या ना त्या आतमध्ये असा मसाला गेला की ना चांगला लागतो. बघ असं लावून घेतलं आहे. त्याला 10-15 मिनटं असं ठेवायचं, लगेच नाही भाजायला फ्राय करायला घ्यायचा. त्याला 10-15 मिनटं आम्ही ठेवूया, नंतर भाजायला घेऊया. कारण मसाला पण आतमध्ये कसा चांगला लागला जातो असं 10-15 मिनटं ठेवल्यानंतर. त्यासाठी आपण ना वर आपण कोटिंग करणार ना त्यासाठी मी बारीक रवा घेतला आहे आणि 2 चम्मच मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. ते आपण मिक्स करूया आणि त्यामध्ये ना मी थोडेसे मसाले घालते. मग कसं वरचं पण कोटिंग कशी खायला पण ती चांगली लागते, अशी कुरकुरीत होते ना. म्हणून थोडंसं लाल तिखट टाकलं आहे, हळद टाकली आणि हे थोडंसं मीठ घालते. ते असं मिक्स करून हे बघा 10 मिनटं झाली आहेत आपली आता ठेवलेले मसाला लावून त्याला. तर आता ते फ्राय करायला घेऊया. तर हे बघा मी मसाला पण असं पुन्हा असं मसाला ना वरून वरून लावून घ्यायचा दोन्ही साईडने आणि आपण ते कोटिंग केली आहे रव्याची ना त्याच्या पण दोन्ही साईडने असा व्यवस्थित लावून घ्यायचा. असं दाबून दाबून सावकाश दाबून दाबून लावायचा. मग कसं तो व्यवस्थित लागला तो चिपकला तसा. आणि गॅस मी बारीकच ठेवला आहे, बारीक गॅसवरच भाजून घ्यायचे. तुम्ही जास्त तेल पण जास्त जरा वापरू शकता. मी कसं कमी तेलात असं फ्राय करून घेते. हे 1-2 मिनिट झालं आहे, आता त्याला मी परतून घेते. गॅस मी बारीकच ठेवला आहे, बारीक गॅसवर दोन्ही साईडने असं भाजून घ्यायचं लालसर होईपर्यंत. नंतर गॅस मोठा ठेवला तर कसं वरचं रवा असं आपलं ते कोटिंग असतं ते जळून जातं आणि आतमध्ये असं कच्चा राहतो. बघा दोन्ही साईडने आता भाजला आहे, एकदम असा कुरकुरीत झाला आहे. तर मी तो काढून घेते आणि दुसरा पण मी असाच भाजून घेते. हे दुसरं पापलेट आहे ना ते तसंच भाजून घेते. मसाला पण वरून असं व्यवस्थित लावून घ्यायचा पहिला. गॅस बारीकच ठेवला आहे आणि बारीक गॅसवरच भाजून घ्यायचं. तर आपण मी परतून घेते. हे बघा एकदम मस्त भाजले आहेत, दोन्ही एकदम मस्त भाजले आहेत.
एकदम असे वरून कुरकुरीत झालेले आहे. हे बघा अशा प्रकारे दोन्ही भाजले आहेत. आता मी काढून घेते. अशा प्रकारे तुम्ही करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. एकदम कुरकुरीत होतात. आणि आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा. प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करा. हे बघा रेडी झाली आपली पापलेट फ्राय. एकदम मस्त अशी कुरकुरीत झाली आहे. थोडी मी वरून कोथिंबीर टाकली. थँक्यू.